एक देश एक योजना या संकल्पनेवर नवी पीक योजना राबवण्यात आली आहे। 1985 साली राजीव गांधी प्रधानमंत्री असताना केंद्र शासनाने देशातील पहिली पीक विमा योजना सुरू केली। 1999 साली एनडीए सरकारने राष्ट्रीय कृषी विमा योजना लागू केली। या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी विमा काढण्यात येत असला तरी या योजनेत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला नव्हता। नमस्कार, मी जुईली आणि तुम्ही बघत आहात AIN न्यूज। 2004 नंतर सत्तेत आलेल्या काँग्रेस शासनाने काही बदलांसह ही योजना चालू ठेवली होती। योजना राज्यांनी निकष पूर्ण करून राबवण्यात असली तरी पंतप्रधानांच्या एक राष्ट्र एक योजना या उद्देशाने ती संबंध देशात राबविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे। नैसर्गिक आपत्ती, कीटक आणि रोगराई यामुळे पिकांना नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक आधार देणे, नवीन व आधुनिक शेती पद्धतीचा स्वीकार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन करणे, शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे, कृषी क्षेत्रात पाठपुरावा करत राहणे ज्यामुळे अन्न सुरक्षा लाभेल, पीक पद्धती बदल होईल, कृषी क्षेत्रात स्पर्धात्मकता येऊन कृषी तंत्रज्ञान वाढू शकते, शेतात पाणी साठवणे, पूर येणे अशा आपत्तींना स्थानिक संकट मानण्यात येईल, प्रभावित शेतकऱ्यांचे संरक्षण करून भरपाई किंवा दावा रक्कम दिली जाईल, पीक काढण्याच्या दिवसापर्यंत जर पीक शेतात असेल राज्य शासनामार्फत रब्बी हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना ₹1 पीक विमा योजना लागू केली आहे। तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवला असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत 15 डिसेंबर होती। राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना 2016-17 पासून राबविण्यात येत आहे। खरीप हंगाम 2023 पासून महाराष्ट्र शासनातर्फे ₹1 पीक विमा योजना लागू केली आहे। याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे। चालू रब्बी हंगाम 2024-25 मध्ये योजनांचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल या संकेतस्थळाला भेट द्या असं आवाहन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच रब्बी कांदा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर 2024 होती, तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी ही मुदत 31 मार्च 2025 पर्यंत आहे। गतवर्षी रब्बी हंगाम 2023-24 मध्ये विमा योजनेत साधारणतः 71 लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते। अशाच माहितीसाठी पाहत रहा AIN न्यूज।